शिक्षण BA झाले आणि माझा नवरा अपंग आहे आणि हे आरटीओ ऑफिसच्या कर्मचाऱ्याने MIDC ला असा अर्ज दिले की आणि हे हटाव हटाव हे अतिक्रमण आम्ही कसं पोट भराव। मी आज अपंग आमचा पती आहे, आम्ही दोघं व्यवसाय करत्या, आम्हाला कोणतं कामधंदा नाही, आमचं शिक्षण झाले, माझं शिक्षण BA झाले आणि माझा नवरा अपंग आहे आणि हे आरटीओ ऑफिसच्या कर्मचाऱ्याने MIDC ला असा अर्ज दिले की आणि हे हटाव हटाव हे अतिक्रमण आम्ही कसं पोट भराव। आम्हाला अपंगाला आमच्या 3 मुली आहेत, आम्ही जगाव कसं। यायला हप्ते यायला वसूल करायला तर MIDC चे लोक, ग्रामीण पोलीस स्टेशन, आम्ही हे कसं जीवन जगाव। आज आमचं 5,000चं नुकसान झालं, लोकांना चहा पाणी फराळ हे आमचं आज 5,000चं नुकसान झालं। गोरगरीब लोक आरटीओ ऑफिसला येतात, त्यांना है ना आरटीओ हा 1000 रुपये दिल्याशिवाय त्यांना साईन करत नाहीत। हे आम्ही आज आमच्या देशावर अति संकट आहे आणि हा कर्मचारी लोक अर्ज द्यालेत की हे अतिक्रमण हटवा म्हणून। आज आम्हाला 5,000चं नुकसान झालंय, मी हे नुकसान भरपाई मला दिली नसता, मला शासनानं मला कोणती तरी जागा आम्हाला मिळून दिलेच पाहिजे, आम्ही अपंग आहोत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीमध्ये जे काही अतिक्रमण केलेलं आहे, ज्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतो किंवा रहदारीला त्रास होतो, त्या ठिकाणी दुर्गंधी पसरते, कचरा टाकला जातो, तर ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रादेशिक कार्यालय MIDC नांदेड, कार्यकारी अभियंता कार्यालय MIDC नांदेड आणि विशेष नियोजन प्राधिकरण MIDC नांदेड यांनी संयुक्त मोहीम आयोजित केलेली आहे। आणि ह्या संयुक्त मोहिमेद्वारे या MIDCच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे ते सर्व अतिक्रमण आज हटवण्याचं आमचं नियोजन आहे। हो, आता सुरुवात आपण इथून केलेली आहे, हळूहळू आपण पूर्ण MIDC एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते सर्व रिमूव्ह करणार। मी आज ह्या 16 वर्षापासून आरटीओ ऑफिसच्या बाजूला 14 हाव पोट भरतो। हे लोक लंगड्या पांगड्याला त्रास द्यालेत, ते नॅशनल हायवे नाही, कुठला हैदराबाद नाही, कुठला लातूर नाही, 20 वर्षापासून इथं पोट भरतो। आज 14 वर अत्याचार केला MIDC कर्मचारी। 16 वर्ष सुभाष चंपती पवार माझा गाडा मोडला, सामान खिचडी भजे नाच केले, समजे झोपडे मोडले, 2 गाडे मोडले, कांटर मोडलं। 14 माणसाला एवढा त्रास द्यायचा हे काम नाही ना। 16 वर्षापासून मी व्यवसाय करतो इथं, 16 वर्षापासून काय नाही आमची, आम्हाला लंगड पांगडा हा पोट भरायची जागा आहे ना, लंगड्या पांगड्याला त्रास देऊ नये हे माझं म्हणणं आहे। 16 वर्षापासून मी जगतो।